हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी दुपारीच व्हिडिओला सुरुवात केली आहे. बाकी कामं वगैरे आवरून झालीत आणि आज मला कपाट वगैरे आवरायचं होतं, त्यामुळे आज सर्व लवकरच कामं आवरून घेतली आणि भात तेवढा बनवायचा राहिला होता. आज सकाळी परिचयानं चपाती भाजीचाच डबा दिला, त्यामुळे भात आमटी करायची राहिली होती. त्यामुळे इथं भात बनवायला घेतला. स्वामी झोपला होता, त्यामुळे इथं पातेल्यामध्ये भात बनवायला घेतला. म्हणजे कुकर वगैरे लावला, शिट्टीच्या आवाजाने उठेल वगैरे असं म्हणून पातेल्यामध्ये भात लावून घेतला. आणि त्याच्यानंतर इथं मी स्वीटकॉर्न आणले होते ना, ते सोलून ठेवले होते. ते इथं उकळवायला ठेवत होती, म्हणजे कुकर वगैरे तयार करून ठेवत होती, म्हणजे स्वामी उठल्यावर कुकर वगैरे लावून घेईल आणि नंतर संध्याकाळी वगैरे खायला भेटेल यासाठी मी तर लावून घेत होती. मला आता सर्व कामं वगैरे आवरून घ्यायची होती. किचनवरची भांडी वगैरे थोडीफार लावली आणि मला नंतर कपाट आवरायचं होतं, त्यासाठी सर्व कामं आवरली. तुम्हाला दाखवते बघा कपाटाची काय अवस्था आहे. प्रत्येक वस्तू आणून सगळं तिथेच ठेवायचं बघा. किती जरी लावलं ना तरी सर्व असं पसरत होतं. आणि वरती कपडे वगैरे सगळे आहेत. कपडे वगैरे सगळे तसेच आहे. वरती आता कपाटांना हे घेऊन खरंच मला खूप मोठी चूक झाल्यासारखी वाटायला लागली आहे. असं तेव्हा गडबडीमध्ये घेतलं तेव्हा कसं एवढं वाटलं पण नाही. कपडे आता कपाटा वगैरे पहिलं आवरते, म्हणजे आज झोपली वगैरे नाही, आज एडिटिंग वगैरे काय करायचं नव्हतं, म्हटलं पहिलं कपाटा जाऊया. तर इथं कपाट आवरते, मला दाखवते. कपाटातलं वगैरे सामान वगैरे काढून घेतलं आणि नंतर इथं ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेत होती. रूमवरती असल्यानं तरी पण खूप धूळ येते रस्त्यावरची, कारण बाजूलाचा रोड आहे आणि गाड्या वगैरे जाताना खूप धूळ येते. आणि हे इथलं वरचं वगैरे 1-2 कप्पे आहेत ना, ते रोजचं वगैरे असं पुसायला होत नाही, कारण सामान वगैरे त्यामध्ये असतं. मग प्रत्येक वस्तू उचलून वगैरे पुसायला का रोज होत नाही. बाकी खालचं 1-2 कप्पे, आरसा वगैरे, साईडचं कपाट वगैरे रोज असं फरशी पुसायचे वगैरे पुसून घेते. पण हे सामान असल्यामुळे काय पुसता येत नाही, त्यामुळे सर्व पुसून वगैरे घेत होती. आता ना कपाट वगैरे आवरलं मी आहे, म्हणजे थोडं तिथलं फक्त आवरून घेतलं. बाकी वरच्या साड्या वगैरे म्हणजे ड्रेस ठेवले ते सर्व आवरायचे, वरचे कपडे. इथे बघा आता कपाट वगैरे छान वाटतं. जास्तीत जास्त 8 दिवस राहील, त्याच्यावर काय राहणार नाही. किती जरी लावलं तरी ते आहेच, रोजचंच आहे ते. 8 दिवस कसं तर राहतं, त्याच्यानंतर नाही. आणि इथे बघा आतमध्ये पण सर्व, इथे माझं मेकअपचं वगैरे रोजचं लागेल ते, आणि ते गॉगल वगैरे सर्व ठेवलं आहे मी. ते नेल कटर वगैरे ठेवले. आणि कपडे हे काय घडी केले नाही आहेत, इस्त्री सर्व जसे इस्त्री करायचे आहे त्यांना, त्यामुळे काय केलं नाही आहे, ते फक्त आहे तसेच ठेवलं. इथे ड्रॉवरमध्ये पण बघा व्यवस्थित वगैरे लावलं. नंतर हे ड्रॉवर असं पूर्ण भरलेलं असतं, वरचं सामान सर्व खाली असतं आणि ड्रॉवर भरलेलं असतं. आता बघूया किती दिवस राहते, जास्त 8 दिवस राहील, त्याच्यावर काय राहणार नाही. आता कपड्यांची वगैरे घडी करून घेते. 5 वाजले आहेत. मला वाटतं मी हे कपाट आवरायला साधारण 4:15च्या आसपासच घेतलेलं आधीच वाटतं काहीतरी, पण 4:15 तर होत आलेलेच. आता मला 5 वाजलेत. चहाचा टाईम झाला आहे, पण जाऊ दे, आता पहिलं कपडे वगैरे घडी करते. मग चहा वगैरे बनवायला गेलं ना तर मग तिथलं भांडी नंतर सर्व मग ती किचनवरच राहायला होतं. मग आधी पहिलं कपडे वगैरे घडी करून घेते. त्यानंतर कपाटावरच्या या पिशव्या वगैरे काढून घेतल्या. आणि हे ना पिशव्या मी मिशोवरून मागवल्या होत्या. याच्या अगोदर ना मी बॅगेमध्ये ठेवायच्या. मला लग्नाच्या वेळी पप्पांनी मला बॅग घेतली होती ना, त्याच्यामध्ये मी या पिशव्या वगैरे ठेवायची, कपडे वगैरे ठेवायची. आणि तेव्हा बॅग मला इथे कपाटावर ठेवायला ती कशी तरी वाटायची, त्यामुळे तर मी किचनमध्ये लॉफ्टवर ठेवली होती. आणि प्रत्येक वेळी ती कपडे वगैरे काय घ्यायचे असेल तेव्हा लॉफ्टवर चढावं लागायचं. आणि लॉफ्टवर चढायला पण खूप भीती वाटते, कारण चढायला वगैरे असं काय हे नाही आहे, पण कडाप्पांवरून वगैरे चढावं लागतं. त्यामुळे इथं मी त्यावेळी ह्या मिशोवरून पिशव्या घेतल्या होत्या आणि खरंच खूप छान निघाल्या. आता वर्ष होऊन गेलं, पण आता अजून तर खूप छान आहेत, काही नाही झालं. फक्त एक माझ्या हातूनच जराशी फाटली आहे. म्हणजे सोप्या घेतल्या तरी सोप्याच्यामध्ये म्हटलं ठेवावे कपडे ते जवळ काढायला वगैरे, मग ते खूप हे झालं आणि तेव्हा एक कोपरा लागून ते फक्त फाटली. बाकी पिशव्या अजून खूप छान आहेत.
या पिशवीमध्ये परीचे आणि फक्त माझेच कपडे आहेत. एका पिशवीमध्ये फक्त परीचे कपडे आहेत आणि बाकीच्या सर्व याच्यामध्ये माझेच कपडे आहेत, ड्रेस आणि साड्या. ते पण मला कमीच पडत आहेत. त्याच्यानंतर तर सर्व परीचे वगैरे कपडे घडी करून घेतले आणि त्याच्यानंतर माझे ड्रेस वगैरे घडी करून घेतलेत. आता बाहेर परीला पण जाता येत नाही, मला पण जाता येत नाही, त्यामुळे कपडे तसेच राहिले होते. काही विस्कटले, फक्त ड्रेस वगैरे विस्कटले होते, बाकी काही विस्कटलं नव्हतं. कपडे वगैरे ते ड्रेस वगैरे सर्व घडी करून घेतले आणि साड्या नंतर बघायला घेतल्या. साड्या भरपूर आहेत पण मला कुठे बाहेर जाता येत नाही, त्यामुळे ते तशाच होते. पण बरेच दिवस साड्या वगैरे बघितल्या नव्हत्या ना, त्यामुळे इथं साड्या वगैरे सर्व विस्कडून बघितल्या. कुठे कुठे विस्कटल्या होत्या त्या थोड्या घडी वगैरे करून घेतल्या. इथे सर्व बॅगा वगैरे व्यवस्थित भरून घेतल्या आणि इथं खूप पसारा वगैरे, आज कपडे वगैरे सर्व खाली काढले होते ना, त्या प्रत्येक गोष्टीसोबत स्वामी खेळत होते. त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं ना, त्यासोबत खूप मस्ती मजा वगैरे करून घेतली त्याने. त्याच्यानंतर इथं खाली कपाटाचे कप्पे आहेत ना, ते पण लगेचच हे करून घेतले, घडे वगैरे कपडे करून घेतले. आम्ही इथे प्रत्येकाने एक एक कप्पा वाटून घेतला आहे. स्वामीचे कपडे बास्केटमध्ये असतात, ते पण सर्व लावून घेतले. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता किती छान असं आज कपाट आवरून झालं आहे. खूप भारी वाटतंय कपाट वगैरे मस्तपैकी आवरून झाल्यावर. आणि इथे ना आमच्या जो मासा आहे, इथं एक काचेचं पॉट होतं, ते माझ्याकडून धुताना वगैरे फुटलं, त्यामुळे इथे मी भरणीमध्ये ठेवलेत. आणि 5-6 होते त्याच्यासोबत मासे, ते मेलेत. आता सोबत आणायचं आहे आणि मासे पण फिश टँक घ्यायचा आहे, त्यामुळे थांबलो होतो. पण आम्हाला पाहिजे तसा फिश टँक भेटला नाही आहे, पण बघूया, घ्यायचं चाललं आहे. त्याच्यानंतर इथं सर्व वरचं वगैरे झाडून वगैरे काढलं होतं, त्यामुळे कचरा वगैरे भरपूर पडला होता आणि कचरा वगैरे काढून घेते मी. इथे कचरा काढायच्या अगोदर स्वामीची खेळणी उचलायची म्हणजे ना मला खूप कंटाळा येतो. खेळणी कमी आणि किचनमधली भांडी जास्त असतात त्याची इथं खेळण्यासाठी. त्यांना कचरा वगैरे काढून घेतला आणि लगेचच ना फरशी पुसायला घेतली. सकाळी फरशी पुसली होती, पण आत्ता लगेच पुसायला घेतली, कारण वरचा वगैरे कचरा झाडला होता, त्यामुळे फरशी पुसून घेतली. आणि स्वामी का चटईवर जास्त राहत नाही आणि फरशीवर जास्त राहतो, म्हणून तोंडामध्ये वगैरे हात घालतो, त्यामुळे फरशी पण लगेच पुसून घेतली. त्याच्यानंतर मी छान अशी फ्रेश वगैरे झाली आणि चहा बनवायला घेतला. आज चहाचा टाईम खूप लेटच झाला होता, कारण मला संध्याकाळी लवकर चहा वगैरे प्यायची सवय आहे. झोपलेली असू दे किंवा नाही झोपली असली, पण मला संध्याकाळी चहा लागतो. सकाळी मला चहा नसला तरी चालतो, पण संध्याकाळी मला चहा लागतोच. तेव्हा दूध वगैरे नसलं तरी चालेल, कोरा चहा असला तरी चालेल, पण मला संध्याकाळी चहा लागतो. त्यामुळे इथं पहिल्यांदा मी चहा बनवायला घेतला फ्रेश झाली आणि मला चहा बनवला. साईडला परीला वगैरे दूध गरम करून घेतलं. आणि इथं स्वामीचं चाललं सारखं पायामध्येच असं घट्ट मिठी वगैरे राहून राहतो उचलून घेण्यासाठी. वरती मी काय करते त्याला बघायचं. चला तर मग आता चहा वगैरे आम्ही पिऊन घेतो. आणि खरंच आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या खरंच सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.